हॅलो फ्रेंड्स, राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपली खूप खास अशी रेसिपी होणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील। तर चला आपण काय रेसिपी आहे पाहून घेऊया। रेसिपीला सुरुवात करूया। हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवत आहोत। तर आज कोबी मंचुरियनची रेसिपी आहे। तर खूप खास अशी बनणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण येणारे माझे न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील। तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर पाहू शकता मस्त अशी क्रिस्पी मंचुरियन आपण बनवलेले आहे आणि खूप स्वादिष्ट आणि हेल्दी अशी ही रेसिपी बनलेली आहे। तर चला आपण त्यासाठी काय साहित्य, कसं प्रमाण आहे आणि काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहून घेऊया। रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर पाहू शकता खूप छान अशी ही रेसिपी आपली बनलेली आहे। तर आपण सर्व छान असं केलेलं आहे। तर इथे पाहता त्यासाठी आपण एक मोठा कोबी घेतलेला आहे आणि तो कोबी स्वच्छ असा निवडून घेतलेला आहे। इथे पहा छान असा कोबी घेतलेला आहे। स्वच्छ पहिल्यांदा धुतलेला आहे मी आणि त्यानंतर आपण एका खिसणीच्या साहाय्याने तो खिसून घेतलेला आहे। तर इथे पहा मी पूर्ण छान असा खिसून घेतलेला आहे। त्याचबरोबर कांदासुद्धा खूप छान बारीक असा केलेला आहे। तर दोन्ही आपण मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर कॉर्नफ्लॉवर एक वाटीभर असं पीठ घेतलेलं आहे। त्यासोबत तुम्ही काही लोक मैदा वापरतात, तिथं मी मुगाचं पीठ वापरलेलं आहे। तर एक वाटी मुगाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर एक मोठी वाटी असं घेतलेलं आहे। सैंधव मीठ त्यात एक चमच असं चवीनुसार घातलेलं आहे। त्याचबरोबर कलर थोडासा घातलेला आहे आणि ह्याच्यात आत्ताच तिखट वगैरे घालायची काही गरज नाही आहे। तुम्हाला वाटलं तर मिरची बारीक चिरून घालू शकता, कारण आम्हाला तर तिखट इथं मला लागणार नाही आहे। तर मी फक्त एवढंच सर्व मिश्रण करून घेतलं। त्यानंतर इथे पहा छान असा गोळा घट्ट झालेला आहे आणि आता आपण लगेच छोटे छोटे असे बॉल करून घेतो आहे। तर हे छान असे चमच्याने आपण सोडून देणार आहोत। तर सर्व आपण इथे तयारी करून घेतलेली आहे। तर पाहू शकता खूप छान असा गोळा भिजलेला आहे। अर्धा तासभर मी हा रेस्टसाठी ठेवला होता, त्यामुळे छान असा मुरलेला आहे। आता आपण छान असे ह्याचे पकोडे करून घेणार आहोत, तेलामध्ये तळून घेणार आहोत। तर इथे आपण तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि आता आपण सर्व जे गोळे तयार करून ठेवलेले ते तळून घेणार आहोत। क्रिस्पी अगदी गोल्डन कलर येईपर्यंत छान असे तळून घ्यायचे, जेणेकरून आतमध्ये कच्चं राहिलं नाही पाहिजे। अशा तऱ्हेने स्लो फ्लेमवरती छान असे हे तळून घेणार आहोत। तर पाहू शकता छोटे छोट्याने लगेच तळले जातात। ह्याच्यामध्ये मी सोडा वगैरे काहीच घातलेलं नाही। छान असं फेटले, त्यामुळे छान असे फुगले पण गेलेले आहेत। पाहू शकता छान असे फुगले गेलेले आहेत, सोडा घालायची गरज नाही आहे। तर काही लोक सोडा घालतात आणि ते फुगतात, तर न सोडा घालतासुद्धा छान असे फुगले जातात। तर पाहू शकता खूप छान क्रिस्पी गोल्डन कलर आलेला आहे आणि कुरकुरीत खुसखुशीत अशी हे पकोडे झालेले आहेत मंचुरियनचे। तुम्ही असेसुद्धा पकोडे खाऊ शकता, एवढे क्रिस्पी झालेले आहेत। आता आपण सर्व तळून घेतलेले आहेत, बाजूला काढून घेतलेलं आहे। आता आपण इथे दुसरं साहित्य इथे घेतलेलं आहे। कांदा बारीक चिरून कांदा घेतला आहे। शिमला मिरची एक अशी बारीक चिरलेली शिमला मिरची घेतलेली आहे। टॅमॅटो एक बारीक चिरलेला घेतलेला आहे। मिरची आणि लसूण असं बारीक चिरून घेतलेलं आहे फोडणीसाठी। आणि त्याचबरोबर कोथिंबीर आहे भरपूर असं, कांद्याची पात हिरवी ते सुद्धा घेतलेलं आहे, बारीक चिरून ठेवलेलं आहे। आणि कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून ठेवलेली आहे। आणि आता आपण इथे कढई ठेवलेली आहे, त्या कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि हा कांदा छान असा फ्राय करून घ्यायचे, भाजून घ्यायचे। आणि त्याच्यामध्ये शिमला मिरची घालायची आहे आणि सर्व छान असं गोल्डन कलर येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचे, फ्राय करायचे कांदा वगैरे सर्व, जेणेकरून छान असा भाजला जाईल कांदा। त्याचबरोबर इथे टॅमॅटो कचपट घेतलेला आहे आणि सोया
सॉस पण घेतले, सोया सॉस घेतलेला आहे. तर इथे मंचुरियन मसाला भेटला नाही त्यामुळे सोया सॉस आणलेला आहे. तर आपण आता इथे मिरची आणि लसूण टाकलेलं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. गोल्डन कलर येईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे मसाला सर्व. त्याचबरोबर मी ते थोडेसे तीळ घातलेले आहेत. तुम्ही मगज बीसुद्धा घालू शकता. मी ते थोडेसे तीळ घातलेले आहेत. मगज बीसुद्धा छान दिसतात सर्वसाठी, तर मी थोडेसे तीळ घातले. त्यानंतर आपण इथं सोया आणि टॅमॅटो कट हे टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये. तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही ते घालू शकता आणि छान असं हे परतून घ्यायचं आहे सर्व मसाला ह्याच्यामध्ये. सोयाचं वगैरे घालून सर्व हे करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आपण आता जे कॉर्नफ्लावरचं थोडंसं मी पाण्यामध्ये कालवून ते घातलेलं आहे, जेणेकरून छान असा गाढा होईल मसाला आपला आणि छान एक चव येईल त्याला. तर कॉर्नफ्लावरचं थोडंसं पाणी घालून फेटून घेतलेलं आणि ते घातलेलं आहे आणि मग परत थोडं फेटून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण हे सगळे पकोडे त्याच्यामध्ये सोडून देणार आहोत आणि छान असं परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. मसाल्यामध्ये सर्व मसाला लागेल असं ते परतून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता सर्व मसाल्यामध्ये हे पकोडे जे आहेत ते सगळे एकजीव करून घेतलेले आहे. आणि आता सैंधव मीठ आपल्याला चवीनुसार घालून घ्यायचं आहे वरती आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर कांद्याची पात, कोथिंबीर घालून घ्यायची आहे वरून. तर मस्त असं हे सर्व मिश्रण छान झाले आणि वरून कांदा पाताने एकदम मस्त असे हे आपले मंचुरियन इथे तयार झालेले आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली का? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा आणि मस्त हेल्दी खात राहा. तर मस्त असं आपली इथे कोबी मंचुरियन इथे तयार झाले. अगदी हॉटेलपेक्षा सुद्धा मस्त अशी आपली इथे मंचुरियन तयार आहे. तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा. तर चला आपण भेटूया अशाच न्यू व्हिडिओसहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू सो मच.